सवेरे सवेरे अभी हम लोग आए देखने के लिए कि हमारे किले का क्या हुआ। हमारे किले के में किसी ने तो कचरा डाल दिया। अतिक्रमण हो गेला भाई, अतिक्रमण हो गेला भाई। सकाळ सकाळी आम्ही ऑर्डर केला आहे मोदक, 2 मोदक प्रति पर्सन। किती घ्यायचे? 2 मोदक। देवबागामध्ये मस्तपैकी आम्ही खातो आहे मोदक। ट्राय करूया। वाह, मंगळवारच्या दिवशी मोदक खायला मिळतात। अरे छान लागतायत रे, एकदम मस्त लागतात। फर्स्ट टाइम चांगलं काम केलेलं आहे। गणपती बाप्पा मोरया। मोदक आम्हाला थँक्यू सो मच। ते बकरे हलाल व्हायचे पहिले बघ, चारतात चांगला काहीतरी, तसं चालू आहे। असं काय? आम्हाला डुबवणार नाही असणार आहे, चांगलं चारून। बकरा हलाल तेच ना। आम्ही आता बोटिंग करायला निघालोय। जेव्हा ओळखीचा माणूस असतो ना कुणी देवबाग मध्ये, ओळखीचा, अरे माझा अळचा प्रॉब्लेम आहे रे, उकळीचा आम्ही आता उकळीचा मोदक खाल्लाय। आमचा अळचा प्रॉब्लेम आहे भाई। आम्ही मसोटीमध्ये आलोय। हे स्क्रू ड्रायव्हर, सॉरी स्कूबा ड्रायव्हर, इकडे बघ दादूस। अरे बिल्डर इकडे। हा लवड्या म्हणणं तर कसं घेणार? लवड्या पण म्हणते आणि घे पण म्हणतोय, कसं चालणार? हा बघा, आमचा अल्बर्ट दादा इथे ओळखीचा आहे, त्यामुळे आम्ही व्हिडिओ चालू आहे, व्हिडिओमध्ये नंतर स्क्रीनशॉट घ्या। हा इथं ना काढू। वाव, नजारे बघा मित्रांनो। हे सारखे नाही कधी मग। हे बाबा, हा बाय द वे मंडळी, गारू सिंगल आहे गेल्या कित्येक वर्षांपासून, आणि तो शोधात आहे, आणि तो वयात आलाय आणि तो शोधात आहे। हा न जातपात वगैरे आमचं काय, हा वय वर्ष 27, रंग गोरा गुलाबी। फिशरमॅन इकडे बघ। अयो फोटो नाही राहता, व्हिडिओ आहे, थांबलाय व्हिडिओ साठी, फोटोसाठी। अल्बू रे, हा बघा गटात न बसणारा शब्द। अरे सो आम्ही पोचतो। अरे बेडूक आहे का बेडका? कवडा आहे तो, टाको तोंडावर तुझ्या। बेंडूची बोट येते, बोटीचं नाव आहे ओशन किंग श्री स्वामी समर्थ। मग एक बोट आता जस्ट गेली आहे। आम्ही सध्या आहोत देवबाग येथे। गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग। मी चाललोय पुढं म्हणूनच। चल बसू। हे बघा दिनेश गावकर साहेबांची बोट। हे मी व्हिडिओ काढायचा आहे मला, मी पण काढतोय। ये तू पण बस। आम्ही सगळे बसत आहोत, मी पुढे बसलोय। सगळ्यांना पुढे बसायची हाऊस आहे, कारण की सगळ्यांना व्हिडिओ काढायचा आहे। बट आपण थोड्या वेळ पुढे सगळ्यांनी थोडं थोडं करून बसूया। चला। आईची कटकट, हे लागलंय बघा कसं जोरात। काय आहे? अच्छा लोखंड आहे। अरे करणे आहे की बस की पटकन। हिअर वी आर स्टार्टिंग जर्नी। हे कल्पकता कुठे आहे ना? आता आमची वी आर गोइंग इन बॅक वॉटर्स गोस तो। अरे हे आहे ना माझ्याकडे, कशाला घालत नाही? मजा येते, जाम मजा येते, खूप मजा येते, मजा येते। सोडा तू एकटा गेला तरी होऊन जाईल। सो वी आर स्टार्टिंग। आणि बाय द वे तुम्हाला सगळ्यांना दाखवतो मी, थांबा। सगळ्यांना बघा एकदा, सगळे बघा। काय बोलतोस दादूस? काय बोलतो, थोडी थोडी गांड फाटली पण काय गांड फाटायला?
हा हे घातले आपण हा काढू हे कल्पक दा आयुष्याशी बोल काहीतरी शेवटचे शब्द तुझे हा हवं मज्जा येते मित्रांनो मज्जा येते झोपा सगळ्यांनी झोपून जा दादा ती बाई आहे टायटॅनिक पोस्ट येते तुला काय झालं टायटॅनिक मधली एक पोस्ट जॅक केलं वरती टायटॅनिक मधली एक पोस्ट तरी दे पप्पीवाली हे बघा काका काका हाय का नाही हाय का नाही करतोय सेल्फी स्टिक वगैरे काय नाही आपला घरगुती ब्लॉग आहे घरगुती ब्लॉग सगळ्यांनी एकाच पुढे जाऊ नका रे मध्ये मध्ये बसा एकेकाला फोटो काढू द्या हाताला पाणी लागतंय ना मित्रांनो मस्त वाटतं खूप भारी वाटतं म्हणजे सगळं संगमच्या इथे आम्ही चाललो आहोत संगमकडे देवबाग येथे खूपच मजा येऊन राहिली मित्रांनो हे बघा इकडे संगम आहे हे झालं हे झालं आणि समोर डायरेक्ट समुद्र मजा येते खूपच संगम आहे काय हे बघा हा संगम हे बघा इथे पाणी बघा इथे त्या वेगळा कलर आहे पाण्याचा आणि हा वेगळा पाणी लागला दादा पाण्याचा कलर बघ तो वेगळा हा वेगळा आहे त्या तिकडे नाही होऊ शकत जरा पाण्याच्या दोन कलरचा तिथे कलर तरी दिसेल आम्हाला वेगवेगळा संगम बघा संगम मित्रांनो आमच्या मोबाईल जरा गरीबाचा आहे म्हणून तुम्हाला तो कलर दिसणार नाही नाहीतर तुम्हाला तो कलर दाखवला असता हा ब्लूइश आहे तो थोडासा असा नदीच्या पाण्यासारखा आहे सो दॅट्स अ डिफरन्स आम्ही इथेच नंतर पॅरासेलिंग वगैरे करणार आहोत खूप मजा येते ॲक्च्युली खूप मजा येते हे संगम बघा संगम पुढे वाव हे बघा दिसतंय का पाण्याचा डिफरन्स जर तुम्हाला दिसत नसेल तर तुम्ही येऊन तुमच्या डोळ्याने बघा आमचा मोबाईल तुम्हाला एवढाच दाखवू शकतो नाही नाही इंजिन मध्ये फसू शकतो असं बोलताय गावलेलो माझं हा इथला संगम म्हणजे त्या साईडला त्याची बोटी आहे तो समुद्र अरबी समुद्र आणि ही कर्लीची खाडी याचं समोर झालेलं मिलन आता आपण खाडीमध्ये आहे का आता आपण खाडीमध्ये अरे बघा इथून तुम्ही पाहत गेला तुम्हाला भोगो बीच हे भोगो बीच तुम्हाला कुठल्या पिक्चर मध्ये पाहायचं असेल अरुण नलावडे यांचा स्टॉल जो मराठी चित्रपट हा 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 त्याच्यामुळे भोगो बीच हे प्रसिद्ध झालेलं आहे त्या पिक्चरमध्ये शूटिंग घेतलेली आहे समोरचं दिसतंय भोगो बीच ते तुम्हाला वाळूचं बेट दिसतंय बघा हो हे सिगल आयलंड आहे सिगल आयलंड म्हणजे काय म्हणजे समुद्री पक्षी असतात त्यांची जागा आहे. सिगल फिश होते आता तिथून तुम्ही ह्या डोंगराच्या धारेतून पाहत गेला तर तुम्हाला मगरीच्या आकाराचा सेप म्हणजे क्रोकोडाईल मगर इथे नाही आहे तुम्ही म्हणतात मगर मगर नाही आहे खूप बरेचसे कस्टमरच येतात मगर कुठे आहे मगर नाही आहे शेप मगर सारखे असते देवबाग लास्ट स्टॉप इथे संपलेला आहे हा बघा देवबाग इथे देवबाग संपला देवबाग संपलेला आहे इथे. आता 2004 मध्ये सुनामी झाली 2004 सांगतोय तुम्हाला इकडे वॉटर स्पोर्ट पॅरासेलिंग बोटिंग असं काहीच नसतं फक्त किनाऱ्यावरती त्या साईडला किनारा आहे त्या साईडला मच्छीचा धंदा करायचे लोकांनी त्याच्या उदरनिर्वाह करायचे 2004 मध्ये सुनामी वेळेस अमोशीच्या आणि पौर्णिमेच्या स्तराला जास्तीत जास्त पाण्याचं स्तर असतं जेवढं पाणी सुकून जाणार त्याच्या दुप्पटी तिप्पटीने आदळण्याचं सर निसर्गाचंच आहे असं म्हणता पौर्णिमेची रात्र होती संध्याकाळी 4 वाजून सुरू झाली लाट रात्री 8:30-9च्या दरम्यान एक मोठी लाट तयार झाली लाटेचे 2 भाग झाले त्या साईडला होडीगाडी प्रकार
होडीजळी म्हणजे आता फायबरची बोट आहे, फायबरची बोट 15 दिवसात किंवा महिन्याभरात जर पैसे टाकले तर रिटर्न येऊ शकते. पण होडीजळी म्हणजे लाकडाची होडी बनवून त्याच्यावर जाळं बनवायचं, पेडवा, तारली, बांगडा, प्रत्येक माशाचं जाळं अलग असतं. 1 किलोचं जाळं असं आणि 15 किलोचं जाळं बनवलं जातं. 1 किलोचं जाळं करून 15 किलो जोडलं जातं. 15 म्हणजे 1 किलोचं जाळं 15 ते 20 किलोचं जाळं बनवलं जातं. असं बांगडा, पेडवा, तारली असे जे छोट्या मच्छीमारी आहेत त्यांचं जाळं असतं ते. असं म्हणता ती लाट जी चालत गेली, होडी जाळीचा जो प्रकार सोडलेला किनाऱ्या वाटे सोडतात कधी ते सांगतो. कोकणात तुम्हाला जास्तीत जास्त गणपती हा सण मोठात मोठा साजरा केला जातो. लोक विचारतात, बरीचशी लोक विचारतात कोकणात गणपती हा साजरा का करतात. तेव्हा लोकांना सवड असते, उदरनिर्वाहाचं साधन नसतं. गणपती पोचवले म्हणजे गणपती विसर्जन केला की आपला उदरनिर्वाहाचं साधन आहे ते किनाऱ्याला आणलं जातं. 10 ते 12 दिवसाचं जे गणपतीचं विसर्जन होतेपर्यंत ते काही करणार नाही, मच्छी खाणार नाही, मटण नाही, काही नाही, म्हणजे काहीच करणार नाही. फक्त देवाची बनेबाई सेवा करणार आणि त्याच्यानंतर गणपतीचं विसर्जन झालं की ते रिटर्न आपली बोट वगैरे जे साहित्य आहे आपल्या उदरनिर्वाहासाठी ते किनाऱ्याला हलवून सोडलं जातं. आणि 25 मेच्या नंतर बंद केलं जातं, कारण गव्हर्नमेंट आपल्या अंगाखांद्यावरती काही घेत नाही. कारण गव्हर्नमेंटने रूल ठेवलेला आहे 25 मे नंतर जे मच्छीमार कोळी लोक असतात त्यांना सगळ्यांना बंद करूचा. म्हणजे समजा माझी जर डेट झाली आत्ता समुद्रात बुडून तर माझ्या बायको मुलांना काहीतरी मिळू शकतं. जर 25 मेच्या नंतर जर झालं तर माझ्या बायको मुलांना काही भेटणार नाही. कारण 8 ते 15 दिवस अगोदर पेपर डिक्लेअर करतात हे बंद करायचं. पण असं वार्षिकच आहे. पण का 25 मेच्या नंतर अगोदर जे सुनामी येतात, सुनामी वारे येतात, ते जायचं असेल, तुला जर जायचं असेल तर तू स्वतः जायचं आणि स्वतः मरायचं आहे. त्याला गव्हर्नमेंट जबाबदार नाही. 25 मेच्या आत काय झालं तर अगोदर झालं तर आम्हाला काहीतरी मिळू शकतं, म्हणजे गव्हर्नमेंट देऊ शकतं. बरोबर. जास्त असं नाही. हे बघा जी लाट चालत गेली किनाऱ्यावरती चालता ती होडीजाळीचा जो प्रकार सोडलेला होता तो पूर्णच्या पूर्ण आत गेला. आणि अर्धी जी लाट चालत जी आली सुनामी आयलंड सारखी, हे बघा आयलंड आहे, हे आयलंड आहे, सिंगल आयलंड म्हणतात ना. वाळूचढी करा, आता वाळूचढी करा तुम्ही म्हणजे त्या लाटेबरोबर समोर गेला तो आणि तिकडे राहिला. रात्रीवेळी झालं कसं माहिती, आता तुम्हाला समुद्रातला भाग वेगळा आहे मासे पकडण्याचा, नदीतला भाग वेगळा आहे. समुद्रात तुम्ही जर 6:30 वाजता जर सूर्य डुबायच्या अगोदर जाळी सोडली तर मासा 15 ते 20 मिनिटं आंधळा होतो आणि त्या जाळ्याला अडकू शकतो. नंतर तो अडकणार नाही, कारण पाण्याला जारा लागतो. जारा म्हणजे जाळं दिसणार त्याला. ते एक 15 ते 20 मिनिटं जर झालं तरच त्याला मासा अडकू शकतो, नाही तर मासा अडकणार नाही. आता जर जाळी सोडली तर मासा अडकणार नाही. आता तो रिटर्न पाठी जाणार, कारण त्याला जाळं दिसणार. असं म्हणता ती लाट चालत गेली, ती वाळूचं बेट घेऊन समोर जाऊन पडलं. आणि काय झालं, हररोज जेव्हा चंद्र माथ्यावर येतो तेव्हा 15 ते 20 मिनिटं नदीतलं पाणी हलणार नाही. आणि तेव्हा जर जाळी सोडली तर नदीतले मासे तुम्हाला जाळ्यात अडकू शकतात, नाही तर अडकणार नाही. आता प्रवाह जो लागला आहे तो समुद्रात लागला आहे. अजून 1, 2 ते 3 तासांनी बघितला तर समुद्रातलं पाणी नदीत येणार असा भाग असतो. ते 15 ते 20 मिनिटाची हे जे पाणी नाही हल्ल्यामुळे ती वाळूचं बेट तिकडेच साठलं. आणि 2006 पासून इकडे वॉटर स्पोर्ट पॅरास्लिंग सुरू झालं आणि मच्छीचा धंदा थोडासा कमी झाला. म्हणजे लोक आता मच्छीसाठी जात नाही, ते तुम्ही आता त्यांच्यावर उदरनिर्वाह करतात. आपलं जातात पण थोडे. आता मी 2 दिवस एकटा समुद्रात आहे, समुद्रात मी एकटाच जातो, मला कोणाची गरज नाही. आणि माझी एक छोटी बोट आहे, एक छोटं इंजन आहे, इंजन घेऊन त्याच्यात जाळी चढून मी एकटाच जातो. 200 रुपयाचे मासे भेटले, काल पण भेटले, परवाच्या दिवशी. त्याच्यामुळे कसं 1000-1500 रुपयाचे तरी मासे भेटायला पाहिजे तर साधारण लेवल होते. तुमचं नाव काय? माझं नाव राजन. राजन, थँक्यू. खूपच छान माहिती दिली. बोल, नाव सांग. करण चव्हाण, अक्षय मेने, मंथन मेने, वैभव गोठणकर, विशाल सावंत. डोकरी मासे, कुठला मासा? काय मेने ते? मिनी केरळ. मित्रांनो आपण केरळला आता आलोत. मिनी केरळ. हे बघा केरळ, पूर्ण केरळचा व्ह्यू आहे दोस्तो. अरे काय भारी आहे. सध्या हे बघा हे मिनी केरळ म्हणून बनवलंय पूर्ण. आपला त्यांना पाळून टाका.
ते बघा किती कोपऱ्याला गेलं ते बघा. आम्ही पोहोचलो मित्रांनो. आता इथून आम्ही जाणार आहोत पॅरासिलिंग करण्यासाठी. आता आम्ही इथे उतरलोय. जॅकेट सगळ्यांनी काढा. हो 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 करूया ना. तुम्ही चांगले रेट दिले तर नक्कीच. किती? अर्धा तास चालवायची बोट आहे ती मागे पाणी कमी आहे. पैसेच बोला पैसे. 200 रुपये तिकीट आहे एका माणसाचं. अरे चला. बघा मित्रांनो पाणी बघा किती स्वच्छ आहे. पाणी किती स्वच्छ आहे बघा. आता इथून आम्ही जात आहोत स्पोर्ट्स राईड्स वगैरे करायला. खूप छान वाटतंय. थंड पाणी एकदम. दिस देवबाग इज अमेझिंग. भाई गोवाला फेल केलं आहे देवबागने. गोवा फेल आहे. पकडो. वाव. तर असं वाटतं चालत जावं इकडे बघा. पाणी बघा चालत जावं एवढं पाणी आहे. हां वाढत चाललं आहे आता. परत रिटर्न जाऊया. श्री स्वामी समर्थ. सो मंडळी आम्ही आता देवबागच्या इथे आलो आहोत. इथे एक आयलंड आहे आणि आयलंडवरती ना सगळे वॉटर स्पोर्ट्स आपण करू शकतो. सो आम्ही एका जागेवरती आम्ही 13 लोकांनी एक पॅकेज घेतलं आहे. त्यात आम्हाला जेटस्की आहे, पॅरासिलिंग नाही आहे, जेटस्की आहे आणि बनाना राईड आहे. आम्ही पॅरासिलिंग आणि कायाकिंग किंवा काय म्हणतात त्याला अजून काय आपण करणार होतो हे स्कुबा डायव्हिंग आपण आपल्या पैशाने करायचं. सो आता हे सगळे एक एक करत जात आहेत. जास्त मोठा राऊंड नाही देत. इथून असं सगळं गोल घेऊन जातात आणि परत आणून ठेवतात. प्लस जास्त खोल पण नाही आहे पाणी. पाणी स्वच्छ आहे. खूप सुंदर आहे. पुन्हा आयलंडवरती खाली बघाल तर तुम्हाला जिथे तिथे नुसते खेकडे दिसतील. बेबी खेकडे असतात ना तसं. मजा येते दादा.